नमस्कार मित्रांनो. अजितदादा गेले. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक वादळ शब्द. हा मृत्यू अपेक्षित नक्कीच नव्हता. हे अकाली निधन विमान अपघाताचे. आजपर्यंत अनेक महावीर विमान अपघातात, हेलिकॉप्टर अपघातात निर्वर्तले. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार दौऱ्यासाठी मुंबईहून बारामतीला जात होते. पवार साहेबांच्या निधनाच्या बातम्या आता निरनिळ्या वृत्तवाहिन्या प्रसिद्ध करत आहेत. सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केल्या. अगदी विरोधक देखील त्यांची कार्यकुशलता, स्पष्ट वक्तेपणा आणि विशेष म्हणजे त्यांचा शब्दाला ठाम राहण्याचा पक्का बाणा याबद्दल बोलत आहेत. मी व्यक्तिशः अजित पवार साहेब दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांसारखा नेता, स्पष्ट वक्ता सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्मिळ मानला जायचा. अनेक आरोप प्रत्यारोप होऊन सुद्धा प्रत्येक आरोपातून ते तावून सलावकून निघाले होते. लोकसंग्रह दांडगा होता. पवार साहेबांप्रमाणेच, वसंतदादा पाटलांप्रमाणेच कार्यकर्त्यांना लक्षात ठेवण्याची त्यांची बुद्धिमत्ता तल्लख होती. अनेक वेळा मी संपर्कात आलो. पवार साहेबांच्या विरुद्ध पक्षात काम करताना सुद्धा आणि पवार साहेबांच्या सोबत काम करताना सुद्धा निकटचा संपर्क, सहवास हा शिर्डी अधिवेशनातला. त्यांचा वक्तशीरपणा आणि कार्यकर्त्यांवरील वचक हा मी जवळून न्याहाळत होतो. आज अजित पवार आपल्यात नाहीत. अनेक वादळे त्यांनी झेलली. कदाचित निर्णय घेताना तो इतरांपेक्षा वेगाने घेण्याचा त्यांचं कौशल्य, यामुळेही ते वादात आले. पण राजकारणात सततच पुढे काय होईल अशी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यायची नसते. दादांना नेमके हेच मान्य असायचे. झटपट निर्णय घेऊन दादा मोकळे व्हायचे. मोठ्या पवार साहेबांपासून फारकत घेतली तेव्हा दादांची मनस्थिती आणि दादांच्या सवंगड्यांची मनस्थिती ही खूप वेगळी होती. म्हणजे पवार साहेबांना सोडताना त्यांच्या मनात होणारे क्लेश हे त्यांची जवळची माणसं सांगत होते. शेवटी ते एक कुटुंबीय होते. नजीकच्या काही घटना घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडेल, पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येईल, कदाचित पक्षाचं विलीनीकरण होईल किंवा सामंजस्य होईल, सर्व जुने जाणते कार्यकर्ते पुन्हा एकत्र येतील, शिवसेनेचंही भलं होईल, शिवसेनेतही सामोपचाराची चर्चा सुरू होईल, असा आशावाद डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात अनेकांना वाटत होता. पण नियतीच्या मनात ते नव्हतं. कालचक्र उलट फिरते की काय असं वाटू लागले. उद्या विमान अपघाताची चौकशी होईल, निष्पन्न काही होणार नाही. एका
वेगाने एका वादळाचा अंत केलाय. पवार साहेबांना वेगाचं गणित खूप आवडायचं. मोठे पवार साहेब विमानाने, खाजगी विमानाने, हेलिकॉप्टरने प्रवास करायला टाळाटाळ करायचे. पण दादांचं तसं नव्हतं आणि आताचे दिवसही तसे नव्हते. अख्ख्या महाराष्ट्राची जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आलेली आहे. त्यावेळी धावपळ ही अपेक्षितच असते. आता उपमुख्यमंत्री कार्यालय कमी पडलं, आपली हवाई वाहतूक यंत्रणा कमी पडली की तो केवळ निव्वळ अपघात होता, या सगळ्या चर्चा निष्फळ आहेत. वाईट एकच वाटतंय, अजून पार्थिव मिळायचं आहे. समाज माध्यमांना नेहमीप्रमाणेच घाई सुटले. अपघात हा अपघात असतो. एखाद्या राज्य पातळीवरील महत्त्वाच्या व्यक्तीचं जाणं नेहमीच क्लेशदायक असतं, असायलाच पाहिजे. केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी नाही, पक्षहितासाठी नाही, तर राज्याचं म्हणून एक राजकारण असतं. समाज माध्यमावर काही जणांनी ज्या काही विक्षिप्त, विकृत प्रतिक्रिया व्यक्त केल्यात, त्या सर्वांचाच निषेध करणं गरजेचं आहे. इथेही तुम्हाला विनोद सुचतात, शेलका शब्दात तुम्ही उद्धार करता, गैरवाजवी चुकीची भाषा वापरता. हे अत्यंत क्लेशदायक आहे. हे महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण नाही. समाज माध्यमावर सुद्धा अलिखित आचारसंहिता असते, ती पाळली गेलीच पाहिजे. आज तुम्ही कोणत्याही विरोधी नेत्यांचं, अगदी अजित पवारांना काल दूषणं देणाऱ्या कोणत्याही सामाजिक नेत्याचं वक्तव्य ऐका, त्यात तो तारतम्य भाव आहे, त्यात ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण समाज माध्यमावरील जे कोण तथाकथित बुद्धिवंत चुकीच्या पद्धतीने भूमिका मांडतात, त्यांचा जाहीर निषेध होणं गरजेचं आहे. अजितदादा गेल्यामुळे केवळ बारामतीचं नुकसान होणार नाहीये, केवळ राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाचं नुकसान होणार नाहीये, राष्ट्रवादी पक्षाचं नुकसान होणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात एक मेहनतीने, स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या प्रशासनावर पकड असणारा खंबीर नेता अपघाती मृत्यूने गेलाय. त्यामुळे महाराष्ट्राचं देखील नुकसान होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा जेव्हा जेव्हा विषय निघेल, तेव्हा अजित पवार त्यातील एक अविभाज्य घटक असतील. आज त्यांच्या पहाटेच्या शपथविधींच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या. त्यांच्यावरील आरोपांच्या आणि क्लीन चिटच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांच्यावरील पक्षफोडीचा, पक्ष निर्मितीच्या बाबत चर्चा सुरू झाल्या. या सर्व आज अनाठायी आहेत. अजित पवार एक महाराष्ट्राचं नेतृत्व होतं, झंझावती नेतृत्व होतं. निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती, स्पष्ट बोलण्याचा धारिष्ट त्यांच्यात होतं. त्यामुळे काही वेळेला माणसं दुखावली जातही असतील, काही वेळेला चुकीचे निर्णय घेतले जात असतील, पण निर्णय घेताना ते सारासार विचार करत होते, हे महाराष्ट्र विसरणार नाही. आज त्यांच्या अनेक भेटी आठवत आहेत. दिवेआगर येथील त्यांची भेट, नुकतीच रोहा तालुक्यात त्यांनी दिलेली भेट, त्यापूर्वीची माणगाव येथील त्यांची सभा,
मोरबे येथील गाजलेली सभा, त्यांचे रायगड दौरे, बारामतीतील अधिवेशन, शिर्डीतील अधिवेशन, विधान भवन आणि पक्ष कार्यालयातील त्यांच्या मीटिंग, त्यांच्या विधी सेलचा राज्यप्रमुख म्हणून, कार्याध्यक्ष म्हणून विधी सेलतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ईश्वर मृतात्म्यास चिर शांती देवो. अजित पवार साहेबांचे सर्वच कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी, दादांचे सर्व कुटुंबीय, सखे सोयरी या सर्वांनाच हा धक्का, ही अनाकलनीय घटना सावरण्याची, समजून घेण्याची शक्ती देव. हीच अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.